सोलापूर लोकसभा अनुसूचित मतदारसंघातून भाजपाकडून उमेदवार कोण याची मोठी उत्सुकता मतदारसंघाला लागून राहिली आहे। सोलापूर लोकसभा मतदारसंघाचे भाजपाचे विद्यमान खासदार डॉक्टर जयसिद्धेश्वर शिवाचार्य स्वामी यांची कारकीर्द फारशी प्रभावी राहिली नाही, त्यामुळे या मतदारसंघातील प्रश्न फारसे प्रभावीपणे मांडले गेले नाहीत। विकास खुंटला अशीच भावना जनमानसात सातत्याने व्यक्त होत आली आहे। अशातच त्यांच्या अनुसूचित जातीच्या दाखल्यावरून वाद उत्पन्न झालाय। यात पुढे कोर्टबाजी देखील झाली। मात्र यामुळे या मतदारसंघातील अनुसूचित जमातीच्या मतदार नागरिकांमध्ये मोठी नाराजी दिसून आली आहे। निवडणूक लढवण्यासाठी असे बोगस दाखले काढून जर अनुसूचित जाती उमेदवार पुढे आला तर मोठा अन्याय होत असल्याचंही म्हटलं गेलं। यातूनच आता भाजपाकडून मतदार सोलापूर लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी देताना सामाजिकदृष्ट्या मागासलेपणाचे चटके सहन केलेल्या अनुसूचित जाती उमेदवारासच भाजपाने उमेदवारी द्यावी अशी मागणी केंद्रीय न्यायमंत्री अर्जुन राम मेघवाल सोलापूर येथे आली असता विविध संघटनांच्या वतीने निवेदन देत करण्यात आली आहे। यावेळी सोलापूर लोकसभा समन्वयक माजी खासदार अमर साबळे हेही उपस्थित होते। याबाबत विश्वभूषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रतिष्ठानचे संस्थापक माजी नगरसेवक डी राज सर्वगोड यांनी अधिक माहिती दिली असून भाजपाचे सामाजिक दृष्ट्या मागासलेपणाचे चटके सहन केलेल्या खऱ्या अनुसूचित जात प्रमाणपत्र धारकास उमेदवारी द्यावी अशी मागणी करण्यात आली आहे। सोलापूर शहरातील सुप्रसिद्ध हॉस्पिटल म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल मागील अनेक वर्षापासून सेवा बजावत आहे। 24 तास इमर्जन्सी सर्व्हिस, मॉडर्न टेक्नॉलॉजी, अनुभवी डॉक्टर्स तसेच अत्याधुनिक तंत्रज्ञान सुविधांनी सुसज्ज स्त्रीरोग प्रसूती विभाग, ऑर्थोपेडिक विभाग, मेडिकल विभाग आणि इतर एकमेव नाव म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल। पत्ता गणेशपेठ शॉपिंग सेंटर, मंगळवार बाजार, सोलापूर। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।